नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास हरल्ले आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हाला माहित आहे का रे, की आपल्या टीईटीला 30 मार्काचा जो आहे तो म्हणजे बीएड झालेल्यांसाठी 5वी ते 8वी असेल किंवा पहिली ते थोडक्यात 6वी ते 8वी असेल किंवा पहिली ते 5वी असेल, या सगळ्यांसाठी एक कॉमन घटक आहे. तो म्हणजे बालमानसशास्त्र. तर तो बालमानसशास्त्र का ठेवला असेल रे कॉमन घटक? तर बालकांच्या मनाचा किंवा बालकांच्या वर्तनाचा शिक्षकांनी अभ्यास केला पाहिजे किंवा त्याबद्दल शिक्षकांना ती माहिती पाहिजे. याच्यासाठी बालमानसशास्त्र हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे हा बालमानसशास्त्र हा जो चॅप्टर आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला कमी वेटेज दिलं नाही, तर त्याला जवळपास 20% वेटेज दिले. किती टक्के रे? 20% वेटेज दिलेलं आहे. आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आजपासून बालमानसशास्त्राचं चॅप्टर वाईज आहे ते आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत बेसिक माहिती देणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत. तर बालमानसशास्त्राचा पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे मानसशास्त्र, स्वरूप व व्यापती. काय रे? मानसशास्त्र, स्वरूप व व्याप्ती. आपलं हे जे बालमानसशास्त्र आहे ती कशाची शाखा आहे रे? तर ती आहे या मानसशास्त्र या विषयाची. सायकोलॉजी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर त्या बालमानसशास्त्राच्या ह्या विषया म्हणजे जो पहिला चॅप्टर आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये सब टॉपिक कोणते कोणते आहेत, त्याची प्रस्तावना आहे, मानसशास्त्राचा उदय व विकास ही गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं मानसशास्त्र, विचार प्रवाह आहे, व्याख्या आहे, व्याप्ती आहे, मानसशास्त्राच्या शाखा, ह्या गोष्टी ज्या सब टॉपिक आहे या पूर्ण बाबींबद्दल इन डिटेल माहिती आज आपण पाहणार आहोत. तर पुढे जाऊता हे पहा, मानसशास्त्राचं स्वरूप व व्याप्ती काय आहे रे? मानसशास्त्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर मानसशास्त्राला सायकोलॉजी असं म्हणतात आणि नेचर आणि स्कोप म्हणजे त्याची स्वरूप व व्याप्ती हे आहे. तर बघा, मानसशास्त्र हे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. कोणत्या दोन बाबींचा अभ्यास करतं रे मानसशास्त्र? तर ते आहे मन आणि वर्तन. म्हणजे मानवी वर्तन कशा पद्धतीचं आहे आणि वर्तन कशाच्या माध्यमातून घडतं रे? तर ते मनाच्या किंवा मेंदूच्या माध्यमातून घडतं. तर त्याचा अभ्यास कुठं केला जातो? तर या मानसशास्त्र या विषयामध्ये केला जातो. आणि आपल्याला आणखीन एक सांगायचंय, मानसशास्त्र हे कसलं शास्त्र आहे? तर ते सामाजिक शास्त्र आहे. कसलं शास्त्र आहे रे? सामाजिक शास्त्र आहे. तुम्हाला माहित आहे सामाजिक शास्त्रामध्ये कोणते कोणते येतात? तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र येतं, इतिहास येतं, भूगोल येतं, त्याच पद्धतीने राज्यशास्त्र येतं, नागरिक शास्त्र येतं. तर ते का सामाजिक शास्त्र समजलं जातं? तर समाजाचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो म्हणून त्याला सामाजिक शास्त्र असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर बघा, 16व्या शतकाच्या रुडॉल्फ गॉकेल, काय आहे रे? रुडॉल्फ गॉफेल ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. या जर्मन तत्ववेत्याने सायकोलॉजी हा शब्द तयार केला. कोणता? सायकोलॉजी. म्हणजे मानवी मनाचं जे शास्त्र आहे त्याला सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र असं नाव कोण दिलंय? तर तो आहे रुडॉल्फ गॉकेल. या जर्मन तत्ववेत्यानं ते नाव दिले. त्यानंतर बघा, हा शब्द सायको म्हणजेच काय रे? आत्मा आणि लॉजियस म्हणजे शास्त्र, या दोन ग्रीक शब्दापासून, कोणत्या शब्दापासून बनलाय रे? ग्रीक शब्दापासून. परंतु नाव कोण दिलंय? ते जर्मन शास्त्रज्ञानाने दिलंय आणि त्याचं नाव आहे रुडॉल्फ गॉकेल आहे. त्यानंतर बघा, 21वे शतक हे खऱ्या अर्थाने कशाचे शास्त्र आहे रे? माणसाचं शास्त्र आहे. ह्या काळामध्ये बघा, फिजिकली माणसाला काही झालं तरी त्याच्यावर उपचार उपलब्ध आहेत, परंतु मानसिक दृष्ट्या जर मानवाचं खच्चीकरण झालं किंवा त्या गोष्टीला काही झालं तर त्याच्यासाठी कोणतं शास्त्र आहे? मानसशास्त्र आहे. आणि 21व्या शतकाचा मानवी मनाचा व्याप एवढा वाढलेला आहे किंवा लोकांना टेन्शन आहे, लोकांना सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं कोणत्या शास्त्राचा आधार घेतला जातो? तर ते म्हणजे सायकोलॉजी किंवा त्यालाच मराठीमध्ये म्हणतात मानसशास्त्र. त्यानंतर बघा, मानसशास्त्राचा उदय व विकास कसा झाला? तर मानसशास्त्राचा जनक कुणाला म्हटलं जाते? अरिस्टॉटलला. तर अरिस्टॉटल बघा, इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून
कोणता होता? ग्रीक तत्ववेत्ता होता. कोणता होता? ग्रीक तत्ववेत्ता होता. याच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. म्हणजे नाव त्यांनी दिलं. ग्रीक तत्ववेत्ता जो आहे तो आपला अरिस्टॉटल आहे. त्यानं काय रे मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली पहिल्यांदा. त्यामुळे त्यालाच म्हणतात मानसशास्त्राचा जनक असं म्हणतात. तर अरिस्टॉटलनं कोणता ग्रंथ लिहिला रे? डी ॲनिमिया. डी ॲनिमिया ह्याच्यावर 10 ते 15 वेळेस आतापर्यंतच्या टीईटी वर 2010 पासूनच्या प्रश्न पडलेले आहेत. ग्रंथ लिहिला, त्यात मानसशास्त्र विषय अभ्यास केला किंवा त्याच्याबद्दल व्यापकरित्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण केलं रे? अरिस्टॉटल नावाच्या तत्ववेत्त्यानं केलेलं आहे. कधी झालं रे? त्याचा कालखंड काय? इसवी सन पूर्व 384 ते 322 या कालखंडामध्ये तो झालेला आहे. आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र आहे अशी व्याख्या कोण केल्या? आत्म्याचे शास्त्र असे म्हणजे मानसशास्त्र आहे अशी जी व्याख्या केलेली आहे ती आपल्या अरिस्टॉटल या तत्ववेत्त्यानं केलेली आहे. ही व्याख्या पण भरपूर वेळेस विचारलेली आहे. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॅकडुवेलनं मांडल्या. कोण मांडल्या? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राशी मॅकडुवेल या तत्ववेत्त्यानं मांडल्या. ते पुढे बघायचं आहे आपल्याला, सोबत सोबत घ्यावं म्हणून म्हणलं. मनाचा अभ्यास करणारा मॅकडुवेल आणि आत्म्याचे शास्त्र. आत्मा जिथं येतो तिथं कोण येतो रे? आपला अरिस्टॉटल नावाचा तत्वचिंतक येतो आत्म्याच्या तिथं. पुढचं बघूता. यानंतर बघा, प्लेटो आणि सॉक्रेटिस. प्लेटो आणि सॉक्रेटिस हे दोघं सुद्धा काय होतं रे? मानसशास्त्र विषयी या अभ्यास करणारे तत्वचिंतक होते. ह्या दोघांनी काय म्हणले बघा, कसला होता रे प्लेटो? ग्रीक तत्ववेत्त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. प्लेटो यांनी काय रे? रिपब्लिकक नावाचा ग्रंथ लिहिला. अरिस्टॉटलचा कोणता आहे रे? डी ॲनिमिया. अरिस्टॉटलचा कोणता आहे? डी ॲनिमिया. आणि प्लुटोचा कोणता आहे रे? रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक. आपला भारत कसला देश आहे रे? प्रजासत्ताक देश आहे. म्हणजे तिथं प्रजेचा अधिकार आहे. तिथला जो राजा आहे तो प्रजेकडून निवडून दिला जातो, म्हणून त्या देशाला काय म्हणतात? प्रजासत्ताक राष्ट्र असं म्हटलं जातं. त्या व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडले. त्यानंतर बघा, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोण केली? मॅकडुगल यांनी केली. मगाशी बघितलं होतं आपण, मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणत्या तत्ववेत्त्याने केली रे? मॅकडुगलनं केली. मॅकडुगलनं स्वतःच्याच व्याख्येत बदल केला आणि ती व्याख्या काय केली रे परत? मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे असं कोण म्हणलं? तर ते म्हणला मॅकडुगल. काय बदल केलाय रे स्वतःच्याच व्याख्येत? त्याच्यात अनुभव पण टाकलाय आणि त्याच्यामध्ये वर्णन सुद्धा टाकलंय. अनुभव व वर्णन या दोन गोष्टी मानसशास्त्रासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि अनुभव आणि वर्णन हे म्हणजे दोन स्पेशल चॅप्टर आपल्याला नंतर पाहिजे, ते आता समजून घ्या. अनुभव आणि वर्णन आलं, ती व्याख्या कोण केल्या रे? मॅकडुगलने केली. आत्माला कोण केले रे? अरिस्टॉटलने केले. परत हे जर आलं, रिपब्लिक ग्रंथ आला, कोण केलाय? प्लेटोने केलाय. त्यानंतर बघा, बोध अवस्थेचा अभ्यास. बोध अवस्था हा सुद्धा एक सेपरेट चॅप्टर आहे आपल्यासाठी. तर ती बोध अवस्था बघायची आहे आपल्याला. 1879 मध्ये विल्यम उंट नावाचा, बुंट नाही तर उंट, विल्यम उंट नावाचा जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात पहिला मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. कोण केली रे? मानसशास्त्राची पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोण सुरू केली? तर ती केली विल्यम उंट या शास्त्रज्ञानाने. विल्यम उंट पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतर बघा, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. मानसशास्त्राचा जनक मेन कोण आहे? अरिस्टॉटल.
प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे तर तो आहे विल्यम उंट नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्यानंतर बघा, आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली, म्हणजे आत्म्याचं निरीक्षण किंवा आत्मकेंद्रीकरण पद्धत कोण विकसित केली आहे? विल्यम उंट यांनी केली आहे. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे कशाचं शास्त्र आहे रे? बोध अवस्थेचं. बोधात्मक स्थिती म्हणजे कसली रे? तर आत्मकेंद्रीकरण करण्याच्या स्थितीला काय म्हणतात? बोधात्मक स्थिती असं म्हणतात. आणि ते कशामुळे म्हटलं जातंय तर गौतम बुद्ध यांच्या त्यांचं काय रे मेन? आत्म्याचा अभ्यास करणं किंवा आत्म्याला एकरूप होऊन आपल्या सगळं ज्या भौतिक गोष्टी येतात त्या विसरून जाणं, हे कोण सांगितलं होतं? गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. म्हणून त्यांच्या नावावरून ही अवस्था आहे. हा सुद्धा आपल्याला सेपरेट चॅप्टर बघायचा. या पद्धतीने आहे बघा. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम उंट. खूप वेळेस प्रश्न पडलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ आता. विद्यार्थी मित्रांनो, आपली बालमानसशास्त्राची जी बॅच आहे त्यामध्ये आणखीन आता ह्या टॉपिक वाईज तर बघितलं आपण, ह्याच्यापेक्षाही आणखीन जे महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते ऍड करून आपल्याला पाहायचंय. तर ती बॅच आपण जॉईन करा. आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. काय आहे रे, कशासाठी उपयोग होणार आहे आपल्याला? ती टीईटीला होणार आहे, सीटीईटीला होणार आहे, टेटला होणार आहे, महिला व बालविकासला होणार आहे, समाज कल्याणला होणार आहे, केंद्र प्रमुख या पदासाठी सुद्धा त्या गोष्टीचा उपयोग होणार आहे. तर आहे बघा. आणि काय रे, आमचे वैशिष्ट्य काय आहेत? प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक वर्ग आहेत. प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक आहे. मोफत नोट्स व ई बुक सिरीज दिल्या जातील. लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट आहे. आणि काय रे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. आणि ती बॅच किती रुपयाला आहे रे? 499 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? 499 रुपयाला. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा आमचा. नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होऊन जाईल. एवढा आहे बघा. पुढे जाऊ आता. अबोध वर्तनाचा अभ्यास. अबोध वर्तन म्हणजे ज्या गोष्टीला आपल्याला काहीच, म्हणजे समजा पॅरालिसिस झालेला माणूस आहे, त्याला कोणतं सेन्सेशन असतात का रे त्याच्या अवयवाला? अजिबात नसतात. तर ती अबोध अवस्था असते. कसली अवस्था असते? अबोध अवस्था. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे काय? पॅरालिसिस झालेला व्यक्ती. तर ती अवस्था असते अबोध अवस्था. तर त्याचा पण अभ्यास कशामध्ये केला जातो? आपल्या मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. कोण मांडलंय रे ती? सिगमंड फ्राईड यांनी मांडलंय बघा. कोण मांडलंय? सिगमंड फ्राईड. 1856 ते 1939 ला मांडलेलं आहे. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अशी व्याख्या कोण केली आहे? तर ती केलेली आहे सिगमंड फ्राईड या मानस शास्त्रज्ञानाने किंवा मानस तत्ववेत्त्याने केलेली आहे. कोण रे? सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञानाने ती व्याख्या केलेली आहे. पुढे बघूता. वर्तनाचा अभ्यास. 5वी स्टेज आहे ह्याच्यामधली. कशाचा अभ्यास केला जातो रे? मानवी वर्तनाचा अभ्यास. आता बघा, सकाळी रागात असता एखाद्या व्यक्ती, संध्याकाळी खुशीत असताय, दुपारी आणखीन कोणत्या अवस्थेत असते. तर ह्या मानवी जे वर्तन आहेत, मानवावर कोणतं संकट आल्यानंतर माणसाचं वर्तन कसं होतं किंवा संकटामध्ये त्याची स्थिती कशी होते, आनंदामध्ये कशी होते, दुःखामध्ये कशी होते, एखादा स्पर्श प्रतिक्रिया कशी असते, प्रतिक्रियात्मक कशी असते, मग अवस्थेत कशी असते, या सर्वांचा अभ्यास कशात केला जातो रे? मानसशास्त्रामध्ये केला जातो. तर या वर्तनाचा अभ्यास अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन वॅटसन यांनी 1878 ते 1958 हा कालावधी सुद्धा विचारतात, जोड्या लावाला किंवा त्यांचा क्रम विचारतात. ह्याच्यामध्ये सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. काय रे? सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. ही म्हणजेच मानवी वर्तनाचे शास्त्र, ते मानसशास्त्र, अशी व्याख्या कोण केली रे? तर ती केलेली आहे जॉन वॅटसन यांनी केली आहे. जॉन वॅटसन सुद्धा आपल्याला पुढे बघायचे, वारंवार ते येणार आहेत, तर ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे काय रे? मानसशास्त्र आहे. तर मन या मानसशास्त्रज्ञानानं मन या मानसशास्त्रज्ञानानं अनुभव
व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशी व्याख्या केली आहे बघा. काय रे? अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोण केली आहे? तर ती केलेली आहे मन या मानसशास्त्रज्ञानाने. म्हणजे आयुष्यामध्ये अनुभवाचा सुद्धा आधार मानवी मनाशी संपर्क येतो आणि त्याच्याशी घेतला जातो. तर ही मानसशास्त्राच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि कोण सांगितलं रे? मन या मानसशास्त्रीय तत्वचिंतकानं सांगितलेलं आहे. पुढचं बघा, मानव व मानवेतर प्राण्यांचा अभ्यास सुद्धा मानसशास्त्रज्ञामध्ये केला जातो. तर बघा, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी कोण केली रे व्याख्या? मॉर्गन किंग आणि रॉबिन्स. कोण केले रे? मॉर्गन किंग आणि रॉबिन्स या दोन तत्वचिंतकांनी केलेली आहे. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा दोन व्यक्तींनी ही व्याख्या केलेली आहे. पुढे बघूता. विद्यार्थी मित्रांनो, जे लक्ष आपलं टीईटी 2025 त्याच्यासाठी आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत जे शहरी भागामध्ये येऊ शकत नाहीत, क्लासेस लावू शकत नाहीत, अशा सर्वांसाठी ही बॅच लॉन्च केलेली आहे. आणि विशेषतः ह्या वेळेस तर काय झाले रे? तर 10-15 हजार जे सेवेअंतर्गत आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांना ही शेवटची संधी आहे. तर त्यांच्यासाठी ही बॅच अतिशय महत्वाची आहे. कारण आपल्या इथं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे मानसशास्त्राचे, जे 30 मार्क आहेत, मानसशास्त्राच्या 30 मार्कापैकी आपण 29 ते 28 मार्काचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि आता सर्व आपले जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत, तर ते टीईटी पास झालं पाहिजेत, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले पाहिजेत. ही चळवळ आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीनं राबवलेली आहे. तर सर्वांनी ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही पोहोचवा. सर्वांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. आणि अगदी कमी फीस आहे, नाममात्र फीस आहे. जी तुम्ही चहाला खर्च करता तेवढी त्याच्याहून सुद्धा कमी फीस आहे. नक्की त्याची माहिती आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लक्ष टीईटी 2025. काय रे? शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी साठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार अचूक मार्गदर्शन करणारी बॅच. आणि टीईटी कोण घेत रे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे घेतात. वैशिष्ट्य बघा, प्रत्येक विषयाला अनुभवी तज्ञ मार्गदर्शक आहेत, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक आहेत, मोफत नोट्स व ई बुक सिरीज मिळतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. 2025 आणि 2013 पर्यंत झालेल्या टीईटी परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रात सर्व प्रश्नांचा समावेश आहे. आणि संभाव्य सराव प्रश्नांचा पण यामध्ये हे केला जाईल. आता बघा, पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही मिळून बॅच आहे 1999 रुपयाला. तर त्यामध्ये मराठी शिकवलं जाईल, इंग्रजीला सेपरेट शिक्षक असतील, मानसशास्त्राला शिक्षक असतील, परिसर अभ्यासला शिक्षक असतील, सामाजिक शास्त्राला असतील, गणित आणि विज्ञान या विषयाला पण असतील. आपणाला इतर माहिती पाहिजे असेल तर हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या जे टीईटी मागच्या वेळेस नापास झालेले आहेत किंवा आता ह्या वर्षी सर्वप्रथम देत आहेत, त्यांना पण वेळ लागू नये म्हणून त्यांच्यापर्यंत ही आपली माहिती पोहोचवा. त्यांना नक्की ह्या गोष्टीचा फायदा होईल. पुढे जाऊता. त्यानंतर बघा, उद्दीपिक जीव प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जो प्रतिसाद देतो त्याला काय म्हणतात रे? उद्दीपिक जीव प्रतिक्रिया म्हणतात. तर वुडवर्थ यांनी या वर्तनाचे सूत्र मांडले. म्हणजे जे मानवी वर्तन असते त्याचं सूत्र कोण मांडले रे? वुडवर्थ यांनी. काय रे ते सूत्र? वर्तन बरोबर उद्दीपिक जीव आणि प्रतिक्रिया. उद्दीपिक, जीव, प्रतिक्रिया ह्या 3 गोष्टी कशामध्ये असतात? तर त्या असतात मानवी मनाचं शास्त्र किंवा मानसशास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी जे वर्तन लागतं त्याच्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. उद्दीपिक, जीव किंवा प्रतिक्रिया. वर्तनला काय म्हणतात तर इंग्लिशमध्ये बिहेवियर म्हणतात, उद्दीपिकला स्टिम्युलस म्हणतात, जीवला ऑर्गॅनिझम म्हणतात आणि प्रतिक्रियाला काय म्हणतात रे? रिस्पॉन्स असं म्हणतात. इंग्लिश मधलं जरी आपल्याला सूत्र आलं तरी लक्षात यायला पाहिजे, मराठीत जरी विचारलं तरी आपण तयार पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत बघा. पुढे बघा, मानसिक प्रतिक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी नवीन व्याख्या कोण केली रे? रॉबर्ट
फेल्डमन यांनी केल्या. कोण केल्या? रॉबर्ट फेल्डमन यांनी केलेली आहे. पुढे जाऊ आता बघा, मानसशास्त्रामध्ये जसे आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. आईची भूमिका वेगळी असते, वडिलांची वेगळी असते, भावाची वेगळी असते, बहिणीची वेगळी असते, मित्रांची वेगळी असते. त्याच पद्धतीनं मानसशास्त्रामध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टींचे जे आहेत ते प्रवाह आलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. किंवा आपल्याला वेगवेगळे विषय असतात, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, हे ज्या पद्धतीने आपण अभ्यासतो त्याच पद्धतीने मानसशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळे विचार प्रवाह येऊन गेले किंवा वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर बघा, पहिलं काय रे, रचनात्मक हा जो प्रवाह आहे, तर कोण आहे रे त्याचा मेन? विल्यम वुंट व एडवर्ड टिचनेर. आणि एडवर्ड टिचनेर रचनात्मकतेचे जनक मानले जातात. काय रे? एडवर्ड टिचनेरला काय म्हणतात? रचनात्मकतेचा जनक असं म्हटलं जातंय. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की बाबा रचनात्मक जी क्रांती येऊन गेली तर त्याच्याबद्दल कोण आपले विचार मांडलेले आहेत? तर ते आहेत विल्यम वुंट व एडवर्ड टिचनेर यांनी. पुढे बघा, एडवर्ड टिचनेरलाच काय म्हणतात रे? रचनात्मक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. रचनात्मक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. ओके, रचनात्मक मानसशास्त्राचा जनक असं कुणाला म्हटलं जाते? तर ते म्हटलं जाते विल्यम वुंट ह्याला म्हटलं जातं, सॉरी, एडवर्ड टिचनेर यांना म्हटलं जाते. पुढे बघा, कार्यवाद किंवा फंक्शनॅलिझम कशाला म्हणतात? अमेरिकन मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स यांनी जे होती, यांनी ही रचनात्मक पद्धती मांडलेली आहे. कोणती रे? कार्यवाद किंवा फंक्शनलिझम असं म्हटलं जातंय. तर त्याचा फक्त आपल्याला संदर्भ विचारतात, कारण आपल्याला काय रे एकदम साधं साधं विचारतात. तर हे जे आहे कार्यवाद, त्याचा जनक कुणाला म्हटलं जाते रे? विल्यम जेम्स. कार्यवादाचा जनक कधीच विसरणार नाही आता. कार्यवाद कोण केलाय रे? कार्यवाद विल्यम जेम्स याने कार्यवादाच्या या प्रवाहाविषयी मत मांडलेले. पुढे बघा, हे महत्वाचं आहे आता येणार. मनोविश्लेषण वादामध्ये काय रे कोण मांडलंय? ह्याचं सिगमंड फ्राइडनं मांडलंय. कोण मांडलंय मनोविश्लेषणवाद? सिगमंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञानाने मांडलेलं आहे. हे विचार प्रवाह म्हणजे काय आहेत रे मित्रांनो? हे विचार प्रवाह म्हणजे मानसशास्त्रामध्ये जी क्रांती घडलेली आहे, मानसशास्त्र हा जो आपल्यापर्यंत आता विषय आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, तर ते काय रे, तर ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. थोडक्यात आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी गांधीजींनी प्रयत्न केले. लोकमान्य टिळक युग होतं बघा, गांधी युग होतं. त्याच्या आधी दादाभाई नौरोजी होते. त्याच्या आधी कोण होतं रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ होते. त्याच्या आधी वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्याच्या आधी महाराणा प्रताप होऊन गेले, पेशवे होऊन गेले, मुघल होऊन गेले. ह्यांचा जो कालखंड असतो त्याच्यामध्ये काय रे आपल्या इतिहासाचा विकास झालेला आहे किंवा जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहासाबद्दल पूर्ण माहिती आहे. तर त्या टप्प्यामध्ये मानसशास्त्राच्या विकासाच्या मनोविश्लेषणवाद आहे. त्याचा कोण आहे रे प्रमुख? सिगमंड फ्राइड आहे. कोण आहे त्याचा प्रमुख? सिगमंड फ्राइड नावाचा तत्वचिंतक आहे. मानवी मन 3 घटकांनी बनलेला आहे असं सिगमंड फ्राइडनं मानलंय. कोणत्या कोणत्या आहेत रे? ईद आहे, अहंकार आहे आणि सुपरयुग आहे. काय रे? ईद, अहंकार आणि सुपरयुग हे 3 सुद्धा विचारले गेलेले आहेत. ईद म्हणजे काय रे? प्राथमिक आग्रहांचा समावेश असतो ईदमध्ये. प्राथमिक आग्रह असतात यामध्ये. त्यानंतर बघा, अहंकारमध्ये काय असते? अहंकारमध्ये बघा, वास्तविकतेला समोर जाण्यासाठी घटक. वास्तविकतेला समोर जाण्यासाठी घटक असतो. आणि सुपरयुगमध्ये काय असतं रे? अनुभवांची क्रांती असते. काय असते? अनुभव क्रांती. तर ह्या गोष्टी महत्वाच्या येतात. काय रे? मनोविश्लेषणवादाचा जनक कोण आहे? तर तो आहे सिगमंड फ्राइड.
यांनी मनोविश्लेषणवादाचे 3 घटक पाडलेत. एक ईद आहे, एक अहंकार आहे आणि तिसरा सुपर इगो आहे. तर ईद मध्ये काय येते? प्राथमिक आग्रह येते. अहंकार मध्ये काय येते? वास्तविकतेला समोर जाण्यासाठी घटक येतात. आणि सुपर इगो मध्ये काय येते रे? अनुभव क्रांती येते. तर या पद्धतीनं हे मनोविश्लेषणवादामधील घटक आहेत. पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो, आयसीडीएस ची जी आहे ती आपली स्पेशल बॅच येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो एक टीचर तुम्हाला जे अनुभवी टीचर आहेत ते तुम्हाला शिकवतील. त्यामध्ये बघा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका झाल्यानंतर पुढे कशाची असते रे एक्झाम? पर्यवेक्षिका असते. तर त्या पॅटर्नवर आधारित हे आहे. आणि त्याची काय आपली फ्री ऑनलाईन टेस्ट, म्हणजे आपल्या सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना फायदा झाला पाहिजे म्हणून ही फ्री टेस्ट सिरीज आम्ही ठेवलेली आहे. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर जर फोन केला तर ते आपल्याला फ्री टेस्ट सिरीज भेटून जाईल. आपली वैशिष्ट्य काय आहेत रे? त्या टेस्ट सिरीज मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणार आहेत? पोषण अभियान टेस्ट आहे बघा, आयसीडीएस योजना टेस्ट आहे, संगणक टेस्ट आहे, कायदा टेस्ट आहे, 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी सराव प्रश्नसंच आहे, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाच्या 2025च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आपल्याला मोफत, अगदी मोफत भेटणार आहे. तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज काय रे? अगदी मोफत आहे. आपलं जर आपल्याला पाहिजे असेल किंवा आपलं कुणी अंगणवाडीची तयारी करत असेल तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं प्रेम सोडलं तर काहीच मोफत भेटत नाही, परंतु आपली विद्यावृक्ष अकॅडमी ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना फायदा झाला पाहिजे म्हणून ही टेस्ट सिरीज फ्री मध्ये देत आहे. तर हा टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर आहे, ह्याच्यावरती जावा आणि कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ती टेस्ट सिरीज भेटून जाईल. पुढं बघा वर्तनवाद. वर्तनवादाचा जनक कोण आहे? जॉन बी वॅटसन आहे. जॉन बी वॅटसन, इव्हान पावलेव, बी एफ स्किनर यांनी तिथं वेगवेगळे विचार मांडलेत. परंतु मेन कोण असते रे? मेन ज्यांनी जनक कशामुळे म्हणलं जाते त्यांनी त्या शाखेचा शोध लावला जाते. तर कोण आहे त्या शाखेचा? जॉन बी वॅटसन नावाचा तत्वचिंतक आहे. पर्यावरणीय कारणांद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते. वर्तनवाद निरीक्षण करण्यायोग्य वर्तनावर केंद्रित आहे हे त्यांनी मांडलेलं आहे. तर निरीक्षण केंद्र हा आपला स्पेशल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आणखीन माहिती पाहूत आपण. पुढे जाऊता मानवतावाद हा 5वा आहे. ह्युमॅनिस्टिक. तर बघा कार्ल रॉजर्स, मानवतावादाचा जनक कोण आहे रे? कार्ल रॉजर्स आहे. तर यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतावाद हा विचार प्रवाह मांडला. स्वयंइच्छा, स्वयंनियंत्रण आणि आत्मविस्तारीकरण ह्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. तर मानवतावादाचा जनक कोण आहे रे? कार्ल रॉजर्स नावाचा तत्वचिंतक आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. पुढे बघा बोधात्मक उपपत्ती ही शेवटची जी आहे ती शेवटची त्या शास्त्रामधली ही आहे बघा, अल्ड्रिस नेसर यांनी मांडले. अल्ड्रिस नेसर कोणत्या देशाचा होता रे? अमेरिका होता. कुठल्या देशाचा होता? अल्ड्रिस नेसर. तर अमेरिका या देशाचा तत्वचिंतक होता किंवा मानसशास्त्रज्ञ होता. त्यानं त्यामध्ये काय म्हणले रे? स्मरण, वर्तन, समस्या परिहार, स्मरण, वर्तन, समस्या परिहार ह्या गोष्टींमध्ये मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो, म्हणून मानसशास्त्राशी ह्या गोष्टींचा संबंध आहे असं कोण म्हणले रे? तर तो आहे बोधात्मक उपपत्तीचा जनक अल्ड्रिस नेसर या तत्वचिंतकानं ते गोष्टी मांडलेल्या आहेत. पुढे बघूता मानसशास्त्राची व्याप्ती बघा. मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात? मानवी वर्तन हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. काय रे? मानवी वर्तन हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला प्रश्न विचारू शकतात मानवी वर्तनाचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता आहे? तर ते कोणता आहे रे? मानवी वर्तन हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. व्यक्तीचे वर्तन, त्यामागील प्रेरणा यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये काय केलं जातं? व्यक्तीचे वर्तन, त्यामागील प्रेरणा याचा सखोलात्मक अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तीचा समूहाशी जवळचा संबंध असतो. मानसशास्त्राची व्याप्ती विविध शाखांच्या माध्यमातून आपणास स्पष्ट करता येईल. तर काय रे? मानसशास्त्राची व्याप्ती आपल्याला विविध शाखांच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल हे सांगितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर बघा
धर्मादाय आयुक्तालय 2025 ची पण आपली मित्रांनो बॅच लॉन्च झालेली आहे. अगदी कमी फीस मध्ये 999 रुपयाला सगळ्या. आणि त्याची टॅगलाईन काय आहे? तुमच्या यशस्वी भविष्याचा खात्रीशीर साथीदार. कोण आहे खात्रीशीर साथीदार? आपली विद्यावृक्ष अकॅडमी. काय काय वैशिष्ट्य आहेत आमचे? प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक वर्ग, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक, मोफत नोट्स व ई-बुक सिरीज, लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल, मोफत ऑनलाईन टेस्ट असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील, म्हणजे ज्यांना लाईव्ह मध्ये समजलं नाही त्यांना रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध होऊन जातील. आणि हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना धर्मदाय आयुक्तालयाची तयारी करतात, सर्व सदस्यचे विद्यार्थी हे धर्मदाय आयुक्ताची तयारी करतात, तर त्यांना ही बॅच जी आहे ती फायदेशीर राहील आणि अगदी कमी फीस मध्ये आहे. जर 1999 ओरिजिनल फीस आहे, परंतु पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी दरामध्ये म्हणजे 50% ऑफ आहे. किती रुपये? 50% ऑफ आहे. 50% पण नाही, 51%च्या जवळपास आहे. म्हणजे कितीला भेटेल ती? 999 रुपयाला भेटेल. ज्यांना खरंच धर्मदाय आयुक्तालयाची मनापासून तयारी करायची आहे त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करा. तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल. आता बघा, मानसशास्त्राच्या शाखा कोणत्या आहेत? तर पहिली शाखा कोणती आहे रे? जी आपल्याला 30 मार्काला आहे ते म्हणजे बालमानसशास्त्र आहे. दुसरी शाखा बोधात्मक मानसशास्त्र, तिसरी शाखा शैक्षणिक मानसशास्त्र, चौथी शाखा समुपदेशन मानसशास्त्र, पाचवी शाखा औद्योगिक मानसशास्त्र, 6वी शाखा क्रीडा मानसशास्त्र, 7वी शाखा गुन्हेगारी मानसशास्त्र, 8वी शाखा अपसामान्य मानसशास्त्र, 9वी शाखा प्रायोगिक मानसशास्त्र, 10वी शाखा सामाजिक मानसशास्त्र, 11वी शाखा वैकसिक मानसशास्त्र आणि 12वी शाखा सैद्धांतिक मानसशास्त्र. ह्या काय रे? 12 ज्या आहेत त्या मानसशास्त्राच्या शाखा आहेत. आणि तो बालमानसशास्त्र जो आहे तो आपल्याला विषय आहे. त्याच्याबद्दल आता आपण प्रत्येक लेक्चर वाईज माहिती घेणार आहोत. तर कोणता विषय आहे रे? बालमानसशास्त्रामध्ये बालकांच्या मनाचा अभ्यास केला जातो. बोधात्मक मानसशास्त्रामध्ये एखाद्या गोष्टीच्या आत्मकेंद्रीकरणाचा अभ्यास केला जातो. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे त्याचा अभ्यास केला जातो. समुपदेशन मानसशास्त्र म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये गेलेले जे लोक असतात तर त्यांना काय रे? समुपदेशन केलं जातं, त्याचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे उद्योगधंद्यांसंबंधित कोणत्या पद्धतीनं आपले उद्योगधंदे वाढले जातील तर त्याचा अभ्यास केला जातो. क्रीडा मानसशास्त्र खेळाडूंसंदर्भात, गुन्हेगारी मानसशास्त्र म्हणजे चोरा किंवा पोलिसांना ला शाखेचा वापर होतो किंवा तिथं त्यांना त्या गोष्टीची मदत होते. अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे जे बाह्यग्रह आहेत किंवा दुसऱ्या गोष्टींचा विचार केला जातो त्याला अपसामान्य मानसशास्त्र. प्रायोगिक विज्ञानामध्ये या शाखेचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्र, इतिहास, भूगोल या गोष्टींमध्ये याचा अभ्यास केला जातो. वैकसिक मानसशास्त्र एखाद्या गोष्टीचा विकास घडवण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे तर तिथं वैकसिक मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. सैद्धांतिक मानसशास्त्र एखाद्या सिद्धांतांबद्दल जिथं अभ्यास केला जातो तो आहे सैद्धांतिक मानसशास्त्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आज आपण पहिला चॅप्टर जो आहे मानसशास्त्र स्वरूप व त्याची व्याप्ती हा घेतलेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा जो चॅप्टर आहे तो घेणार आहोत. नक्की तुम्ही हे राहा. आणि त्याच्यामध्ये आहे बालमानसशास्त्र मधली बेसिक माहिती घेणार आहोत. तो चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याचं आहे बघा प्रस्तावना, व्याख्या, बालमानसशास्त्राचा उगम, विकास, त्या पद्धतीनं बालमानसशास्त्राच्या अभ्यासनाचे उद्दिष्टे ह्या गोष्टी घेणार आहोत. बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व या गोष्टी आपण पुढच्या चॅप्टर मध्ये घेणार आहोत. आणि एकूण किती चॅप्टर पाहिलेत रे आपण? 26 चॅप्टर पाहिलेत. तर त्या 26 चॅप्टरचे आपले 26 लेक्चर आपल्याला अगदी फ्री मध्ये भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो. तर तयार राहा आणि या रेग्युलर आपल्या टच मध्ये राहा. मी महेश भानुदास सराडले. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे मनपूर्वक आभारी आहे. ज्या कोणी व्यक्तींनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.